नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता प्रियाला पोलिसांनी अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पण त्यामुळे इकडे अश्विन खूपच दुःखी झालेला असतो आणि स्वतःलाच त्रास करून घेत असतो. तर पूर्णाजी पण खूपच दुःखी असतात आणि पूर्णाजीला पण त्रास व्हायला लागतो. मग पूर्णाजीला रूममध्ये नेतात. तर अश्विनला सगळे समजावून सांगत असतात, ती मुलगी तुझ्यासाठी नव्हतीच असं सांगत असतात. सायली म्हणते, प्रियाला हेच पाहिजे की आपलं घर तुटलं पाहिजे आणि आनंदी नाही पाहिजे आणि हे बघून तिला आनंदीच होईल. तर इकडे प्रिया, नागराज आणि महिपतला पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात. तर नागराज प्रियाला चांगलाच सुनावत असतो. म्हणतो, शैतान आहेस तू, शैतान. काही फरक पडत नाही तुला. तू किती एकटी पडलीस ना तरी तुझ्या डोक्यातले शैतानी विचार चालूच राहतील. प्रिया गप्प बसून त्याचं सगळं ऐकत असते. तर इकडे पूर्णाजी शुद्धीवर येतात. तर त्या सगळ्यांना विचारत असतात, तन्वी कुठे आहे, तन्वी कुठे आहे. सगळेच एकमेकांकडे बघतात. पूर्णाजी म्हणते, उत्तर नाही ना तुमच्याकडे, माझ्याकडे आहे. तन्वी इथेच आहे माझ्याजवळ. सगळेजण आश्चर्याने पूर्णाजीकडे बघतात. तर पूर्णाजी लगेचच सायलीकडे बघतात आणि म्हणतात, ही आहे माझी तन्वी. आता खरं सगळ्यांना कळेल का की सायली हीच खरी तन्वी आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.